नमस्कार, मी मनीषा. आज 23 मार्च. 23 मार्च हा दिवस आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. तर या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आलं. 1928 साली भारतामधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सायमन हे येणार होते आणि ते आले. तर त्यांना काळे झेंडे दाखवून आपल्या लढ्यातील क्रांतिकारकांनी काळे झेंडे दाखवून सायमन परत जा, सायमन परत जा असं म्हणून त्यावेळेला मोर्चे काढले होते. त्या मोर्चामध्ये लाहोरच्या तुरुंगातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत अमानुष असा लाठीमार केला आणि त्याच्यामध्ये लाला लजपत राय हे नेतृत्व करत होते त्या चळवळीचं आणि ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यावेळेला ह्या परिस्थितीनं भारतामधले सगळे क्रांतिकारक अत्यंत चिडले होते आणि त्यांनी त्यावेळेचा जे ब्रिटिश पोलीस अधिकारी होते इथले लाहोरमधले स्काउंडरल्स म्हणून त्यांना मारायचं ठरवलं आणि याचा बदला घेण्यासाठी. आणि राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांनी असं ठरवलं की लाला लजपत राय यांच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या वेळेला यांना आपण मारायचं. आणि ते पोलिसाच्या वेशात लाहोरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी गोळ्या घालून या पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारलं. त्यानंतर ह्या तिघांच्यावर खटला चालवण्यात आला आणि यांना या अधिकाऱ्याचा खून केला म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. पण किती कोळी पोरं हो, आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज त्यांच्या बलिदानावर आपण श्वास मोकळा घेतोय आपल्या देशामध्ये. पण त्यावेळेला यांच्या म्हणजे शिक्षा रद्द करावी, ही स्वातंत्र्याची चळवळ आहे म्हणून कोणीही मोठे लोक त्यांच्यासाठी आले नाहीत. हे वाचनामध्ये आमच्या आलं. अत्यंत मनाला खिन्नता वाटली की का बरं असं त्या मुलांची बाजू घेतली नाही. अरे ते आपल्यासाठी गेलेली होती ना. पण तेही तितकेच मनाने तयार होऊन गेलेले. वंदे मातरम वंदे मातरम म्हणत देशासाठी त्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली. आणि म्हणून हा 23 मार्चचा दिवस आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. आणि ते आपल्याला काय सांगून गेले, कर चले हम फिदा जाने तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मी जे वाचलं होतं ते सादर केलं. मनाला अत्यंत